नमस्कार. नमस्कार साहेब. आज दिनांक आहे पहा 23/4/2026. तर आपण चाळीसगावपाशी बापूंचं गाव आहे आपलं बाणगाव. या गावामध्ये आणि बापूच्याच बगीच्यामध्ये प्लॉट व्हिजिटसाठी आलो होतो. तर आल्याच्या नंतर माल बघून जे समाधान वाटलं त्याच्यासाठी 1-2 मिनटाचा व्हिडिओ घेतो आहे. तर बापू तुमचं एकदा नाव सांगा. माझं नाव इंदल हरचंद परदेशी, गावाचं नाव बाणगाव, चाळीसगाव तालुका आहे, जळगाव जिल्हा. बरं. आणि तुमचा मोबाईल नंबर पण सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 98-22-02-91-44. बरं. आता मला सांगा, आपण जे जैविकचं काही शेड्यूल दिलं आहे तुम्हाला, हां, तर हे शेड्यूल वापरून तुम्ही समाधानी आहे का? मग समाधानी आहे ना. आणि तुमच्या बगीच्यामध्ये काय बदल झाले? बगीच्यामध्ये बदल म्हणजे काय, सगळे पिवळे होते, काडी रोग होता, डिंक्या होता आणि काय परेशान झालो होतो की ठेवा का काढावा असा विचारात पडलो होतो. पण अचानक आपली फेसबुकवर न ओळख झाली, परिचय झाला. मग आपण 1.5-2 वर्षापासून स्टेटमेंट चालू केली, तेव्हापासून झाडाची क्वालिटी आणि मालही बरा वाढला, उत्पन्नही वाढलं बरं. आता 2 वर्षामध्ये जे आपलं उत्पन्न दिसतंय आज, हां, आज जे बगीचा दिसतोय डोळ्यासमोर, बरं. तर हा बगीचा 2 वर्षापूर्वी म्हणजे आपली ट्रीटमेंट चालू करायच्या आधी हां, याचं उत्पन्न किती होतं? हे 8-9 टन यायचं. पहिल्या वर्षी 8-9 टन आला, दुसऱ्या वर्षी 13-14 टन आलं आणि यावर्षी 18-19 टनाच्या पुढंच माल आहे बा, असं वाटायला लागलं. बरं. म्हणजे आता आपण बगीचाचा माल घ्यायला चालू केलं तर 3-4 वर्ष झाली. हां, 3-4 वर्षापासून. बरोबर आहे. आणि आपली ट्रीटमेंट चालू करून 2 वर्ष झाली. बरोबर. तर मग आता तुमच्या परिसरातले जे काही शेतकरी असतील, हो, तुमच्या परिसरातले असो किंवा ऑल महाराष्ट्रातले असो, बरोबर. त्यांच्यासाठी तुम्ही असं काय सांगू शकता का जैविकची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपला उत्पादन खर्च वाढला, कमी झाला, उत्पन्न वाढलं, कमी झालं, असं काय सांगता येईल बुवा? आणि माल क्वालिटी चांगली सुधारली आहे, पण पाहिजे तेवढा खर्च काही जास्त म्हणता येणार नाही. आणि खर्च केल्याशिवाय तर झाडाची क्वालिटी माल दिसत नाही. असं रासायनिक कुठलं तरी तर वापरतच असतो आपण. त्याच्यापेक्षा कमी खर्चात झाडाची क्वालिटी आणि मालही वाढलं, झाडंही मोठे झाले बा. डिंक्या रोग, काही पिवळेपणा, तो सगळा गायब झाला, तो काही दिसतच नाही सध्या आता. म्हणजे आपला जो उद्देश आहे शेती वाचवा, म्हणजे काळीई वाचवा, हे जे ब्रीदवाक्य आहे ग्रीन प्लॅनेटचं, तर त्या उद्देशाने आपण थोडं काम करतोय. तर मुळात आपला उद्देश काय आहे का शेती उत्पादनात जो खर्च होतो तो खर्च कमी व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपली जी शेती आहे, शेतीचा सामो मेंटेन झाला, pH मेंटेन झाला आणि कार्बन वाढलं, कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब, हे जर वाढलं तर ऑटोमॅटिक उत्पन्नामध्ये वाढ होतीच. तर बऱ्याचशा शेतकऱ्याला अशी शंका आहे का बुवा साहेब, जैविकचा खर्च रासायनिकपेक्षा जास्त होतो आणि पाहिजे तसं उत्पन्न काही भेटत नाही, असं बरेच शेतकरी बोलता. पण तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? नाही, आम्हाला तर काही नाही. रासायनिकला तर खर्च येतोच. रासायनिक तात्पुरता वापरलं तेवढाच रिझल्ट दिसतो. पण हे जैविकचं जर वापरलं तर हे थोडंसं लांब टाईम आणि रेग्युलर उत्पादन दिसतं, झाडाची क्वालिटी दिसते आणि ते टाकलं म्हणजे काही ना काही फायदा होतोच. हे मला 2 वर्षापासून दिसून राहिलं समोरासमोर. म्हणजे हा जो प्लॉट आहे मोसंबीचा, हा 300 झाडाचा आहे मला 300 वाटतं. झाडाचं. तर 300 झाडाच्या प्लॉटमध्ये जवळजवळ 100 एक झाडं डॅमेज झालेली होती, हां, बरोबर. 50 एक झाडं जायच्या कंडिशनला होते. म्हणजे 50% बगीचा हा 4थ्या-5व्या वर्षी खराब झालेला होता. एकदम बरोबर. आणि ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट चालू केली तर त्याच्यानंतर कुठं काही आपल्या बगीच्यामध्ये झाडं खराब झाले किंवा गेले? नाही, गेले तर जे जाणारे होते ते बी थांबून गेले, वाचले ते पण. आणि जे चांगले झाड आहेत त्यांची तर क्वालिटीच खूप चांगली सुधारली. उत्पन्न पण वाढलं, हो, झाडाची क्वालिटी सुधारली हो. आणि जी मर होणार होती तिथं तर डायरेक्ट थांबलीच ना. ती पण थांबली. हो, जे पिवळे रोग होते, डिंक्या होते, तेही सुधारले आता. आणि ते असं काही आपण जे ट्रीटमेंट देतोय तुम्हाला 2 महिन्याला 3 महिन्याला एखादी ड्रिंचिंग देतो बरोबर. किंवा फ्लावरिंग स्टेजला कुठली फवारणी देतो, हो, तर तुम्ही ड्रिंचिंग केल्यानंतर झाडामध्ये असा लगेच बदल दिसला किंवा असं थोडं टप्प्याटप्प्याने बदल वाटतो?
नाही बदल तर म्हणजे 2-3 दिवसात औषध यूज केलं, ड्रिचिंग जरी केली हं. 2-4 दिवसात रिझल्ट चांगला दिसायला, क्वालिटी बदल होते ना झाडांमध्ये, हां, फरक दिसतोच ना. असं कुठं झालं का? 4-5 दिवसामध्ये बदल दिसतो. हो, त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, का ज्या बगीच्याला आपण रेस्टिंग पिरियड म्हणतो त्याला, म्हणजे आपला माल उतरला. बरोबर. माल उतरल्यापासून जर आपण सेंद्रिय शेती करतो, म्हणजे जैविकचे रेस्टिंगला त्याला काही मायक्रोन्यूट्रन असतील किंवा जे काही देता येईल आपल्याला ते आपण देतो. तर त्यावेळेस दिल्यानंतर फ्लॉवरिंग स्टेजला म्हणजे आपण परत पाणी लावतो आणि बगीचा फोडतो. त्यावेळेस जर आपण काही ड्रिंचिंग दिल्या, काही फवारणी दिल्या, हं, हं, तर हं. पहिलेच तुमचं त्याच्यामध्ये स्टोरेज भरपूर असल्यामुळं किंवा पहिलं तुम्ही त्याला सेंद्रिय सवय लावल्यामुळं नंतरून जे औषधं देतात, तर ते जे औषधाचे रिझल्ट आहे तुम्हाला 5-6 दिवसामध्ये दिसायला दिसतं. चालू होतात. हो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट मला असं सांगा, जसं की आपण एखादं औषध दिलं किंवा एखादं खत दिलं किंवा एखादं फवारणी केली, रासायनिक असेल केमिकल असेल काही जे असेल ते, तर ते जसं समजा तुम्ही आज औषध टाकलं किंवा आज खत टाकलं, 8 दिवस 15 दिवस तुम्हाला रिझल्ट दाखवतं आणि नंतर कमी होतं. तसं सेंद्रिय जे आपण देतोय, जैविकचं जे आपण देतोय, त्याचे रिझल्ट नंतर काही कमी झालेले वाटतंय का? नाही, तशातला काही प्रकार नाही. रासायनिक दिलं म्हणजे ते 2-4, 8 दिवस, 15 दिवसापर्यंत क्वालिटी. नंतर जशीच्या तशी झाडं व्हायची. कारण याच्या आधी मी रासायनिकच वापरत होतो ना. हां, हां. जैविकचं जेव्हापासून मी वापर सुरू केला ना, हं. तेव्हापासून झाडं म्हणजे वेगळे दरवर्षी वाढ पण, क्वालिटी पण असं म्हणजे जैसे ते राहतच नाही. एकदम चांगलं म्हणजे सुधारणा झालेली दिसते जैविक वापरल्यामुळे. हां, हां. हे काय समोरच दिसतंय ना सर, असं आहे ना. आम्हाला थोडा माल दाखवा आणि ज्या ज्या शेतकऱ्याला शंका आहे हो, हो, हो. की बाबा मला आहे ना साहेब, अं, मला याला झाड आहे अजून. मोसंबीचा मार्केट म्हणा किंवा ॲव्हरेज भेटत नाही, हो, प्रत्येक तर झाडाला अशा म्हणजे तसं. शेतकऱ्याने आवर्जून ह्या बगीच्याचा माल, झाडाची क्वालिटी आणि हे बघायला काहीच हरकत नाही. नाही, की जेणेकरून आणि एकच नाही, पूर्णच्या पूर्ण बगीचा बघा. सगळं बगीचा झाडावरती माल आहे ना साहेब. बघा आता हा माल एकदम इतका लगाडलेला आहे. आता हे आमचा झाड अंदाज जे खाली खाली वाकून गेले अजून तो खूप साईज लहान आहे. तो खूप माल खाली वाकलेले आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे, काय ह्या मागच्या पंधरवड्यामध्ये काही पाऊस झाला. काही भागामध्ये पंधरवडा झाला, काही भागामध्ये 20-25 दिवसा आधी पाऊस झाला. बरोबर. तर त्या पावसामध्ये आपली काही गळ झाली. नाही, बिलकुल नाही, काही गळ झालीच नाही. वातावरण ढगाळ होतं. हं. पाऊस झाला पण काही गळ नाही. खाली बी बघा तुम्ही, काही दिसत नाही. वरती काही पडण्यासारखं दिसत नाही. पिवळे पिवळा मिवळे भाग काही दिसत नाही. बिलकुल नाही. पिवळा नाही तर पडलेला दिसत नाही साहेब. काही क्वालिटी खराब झालेली नाही. हं. आणि मालच दिसतो. जर गळला असता एवढा माल दिसला नसता ना आपल्याला झाड. बरोबर. असं म्हणजे आज आपल्याला वाटतंय बुवा याच्यावर 1 क्विंटलपर्यंत माल निघन, आरामशीर पण निघायला आपण पाहिजे. सांगताना 60 किलोचा ॲव्हरेज सांगतोय. हो, 60 किलो धरले हां, आपण त्याच्यावर. म्हणजे जे काय सांगायचं ते सत्य सांगायचं, सत्य त्याच्यात. झाकून लपून काही सांगायचं नाही. समोर आहे ना. आणि महत्त्वाचं आपल्या झाडाची मर थांबून जाईल, हो, हो. आपल्या झाडामध्ये कुठंतरी ग्रोथ चालू होईल. पण याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, आम्हाला म्हणजे आमच्या पूर्ण शेतकऱ्याला काय करावं लागेल, का एकदा घेऊन चालन, दोनदा घेऊन चालन, 6 महिने घेऊन चालन, का वर्षानुवर्षे घ्यावं लागेल? नाही, आता आपल्याला जर उत्पादन घ्यायचं आहे साहेब, हं. तर आपल्याला वर्षातून 3 ते 4 वेळेस कुठलंही तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे यूज केलं तरच फायदा होईल. मग परत जसं तसं झाडं होतील असं बी वाटतं. पण मी जर सुरू केलं तुमच्याकडून 1.5-2 वर्षापासून, तर मी काही ते बंद केलेलं नाही. त्याच्यामुळे माझा मालच वाढतोय, झाडाची क्वालिटी वाढते, उत्पादन वाढतंय आणि लवकर बी माल तयार होतो. म्हणजे जे काही आपण त्याला काही देतो, हम्म. जैविकचे जे काही प्रोडक्ट देतोय, बरं. तर ते प्रोडक्ट दिल्यानंतर उत्पन्न वाढलं, बरोबर. पण झाडाची क्वालिटी पण सुधारली, हो, हो, हो. झाडाची मर पण थांबली. थांबली. पण असं होत नाही की आता उत्पन्न घेतलं आपण भरपूर आणि आता झाडं चांगले झाले आणि आता परत काही द्यायची गरज नाही, असं नाही. नाही, असं कसं काय? उत्पादन जर घेतलं आपण, त्याच्याकडून जर माल उतरून घेतला, समजा तुम्ही 40 किलो घेता, तो 70 किलो द्यायला लागला, उत्पन्न वाढलं, तो माल उतरून जर घेतला, तर परत माल घेण्यासाठी त्याला खायला देणं गरजेचं आहे. गरजेचंच आहे ना. त्याच्यात आणि माल उतरल्यावर स्टोरेज तयार करण्यासाठी आपल्याला तर काही ना काही ड्रिंचिंग म्हणा, फवारणी म्हणा, फेसळ डोस म्हणा, असं काही ना काही तर द्यावंच लागेल ना. तेव्हा बरोबर. उत्पादन वाढेल. बरोबर असं बरोबर. आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे ना, तर जवळजवळ आणि याची जमीन किती कशी आहे हो? जमीन काही नाही, 1-1.5 फूट माती, फक्त सगळं खाली मुरमाटच आहे.
म्हणजे रान आहे आपलं. आजूबाजूला कुठं बगीचा दिसत नाही आजूबाजूला सगळं खडकाळ आहे. आपण तर इथून एवढी आणि हा जो माती परिसर आहे टाकून, हा, तर हा 99% खडकाचा परिसर आहे. खडकाचा परिसर आहे बिलकुल. या खडकामध्ये आणि हा जो बगीचा बहरला आहे, हा जो बगीचा फुलला आहे, तर या पाठीमागं बापूचे खूप काही कष्ट आहेत. बापूची म्हणजे वय आणि कष्ट जर विचार केला तर चांगल्या 35शीतल्या युवकाला लाजवीन असं आहे. तर बापूंनी ह्या जमिनीसाठी काय काय केलं आहे ते एकदा त्यांचं आपण थोडं विचारूनच घेऊ. मी ही जमीन बाहेरून विकत घेतली साहेब. 3 किलोमीटरवरनं पाईपलाईन आणली. आपल्या जुनं शेत आहे तिकडून. इथं आधी मी JCBनं गड्डे केले 4x4चे. मग धरणातून माती आणली, माती मिक्स करून टाकली, नागटी करून गड्डे केले आणि मग झाड लावले. मग आजूबाजूच्या लोकांनी बी मोसंबी लावले होते. त्यांचं सगळं सगळं वावदान आलं, हवा आली तर ते कंडून जायचं. मी थांबून गेलो लावता लावता. मी विचार केला की आपल्याला असं लावायला परवडणार नाही, आपण काही सक्सेस होणार नाही. त्याच्यामुळे मग मी गड्डे केले, बाहेरून माती टाकली धरणातून आणून गाळ, आणि मग लावण केली. मी लावण चालू केली तर ते 3-4 वर्षाचे झाडं झाले. झाडं चांगले होते पण क्वालिटी बिलकुल नाही. सगळे काडी रोग, डिंक्या, खूप पिवळे. मग मी थोडंसं थांबलो. आता मग नाराज झालो. म्हटलं आता काय करायचं, एवढं खर्च केला आपण शेतीसाठी आणि झाडं काही सक्सेस होत नाही आपली, काय करावं, काढायचे का ठेवायचे, असं मी थोडं परेशान झालो साहेब. पण अचानक तुमचे फेसबुकवरनं मी व्हिडिओ पाहिले, फोटो पाहिले. मग तुम्हाला मी कॉल केला, फोन केला. तुमच्याकडून असे तर भरपूर ऐकत होतो मी. पण बाकी लोक कसं आहे, त्यांची राहणीमान, बोलणं आणि बोलल्यावरून कळून जातं की कोण कसे फक्त व्यवसाय करताय का, पैसे कमवताय का, बिझनेस करताय, काहीतरी धंदा आहे यांचा. पण तुम्ही एक शेतकरी दिसले मला, बोलण्यावरून कळालं. साधे माणसं आहे, बोलण्यावरून व्हिडिओवरून कळालं की हे काही जास्त पॉलिसीचे बोलत नाही बा, महत्त्वाचेच बोलता. आणि मला तुमच्यावर विश्वास बसला म्हणून मी तुम्हाला कॉल केला. असे कितीतरी व्हिडिओ बघितले मी, पण बाकी लोकांना डवललं मी, काही त्यांना काही फोन केला नाही, कॉल केला नाही, विचारपूस केली नाही, फक्त ऐकून घेत होतो. पण तुमचं बोलणं मला पटलं. आणि तुमचं व्हिडिओवरती, फेसबुकवरती असं होतं साहेब, तुम्ही याचे त्याचे दुसऱ्याचे बगीचे दावले नाही, दुसऱ्याच्या बगीच्याची माहिती नाही दिली. स्वतःचे बगीचे तुमचे 70-72 काहीतरी झाडं होते. हो तिथं तुम्ही 13-14 टन माल काढला. तो तुम्ही लाईव्ह दाखवला त्या व्हिडिओमध्ये. मला विश्वास बसला म्हणून मी तुम्हाला कॉल केला. आणि कॉल केल्यावर तुम्ही व्हिजिट दिली. तुम्ही आणि तुमच्यावर कोण तुमचे सिनियर होते का कोणते साहेब हो होते, हो हो ते तुम्ही दोघं आले. तुम्ही बगीचा पाहून बी नाराज झाले. तुम्ही मला बोलले की तुमचे झाडं आहे चांगले, पण याला वेळ लागेल बस रिपेअर व्हायला, सुधारायला. तुम्ही असे 6 महिने 4 महिने जर दिले तर तुमची काही कंडिशन सुधारणार नाही बा पाहिजे तशी. मग मी तुम्हाला शब्द दिला, तुम्ही साहेब फक्त माझे झाडं जरी सुधारायला पाहिजे, 2 वर्ष लागो का 4 वर्ष लागो, 4 वर्ष तर काही झाले नाही, पण 2 वर्षात मी एकदम समाधान आहे. मला जसे झाडाची क्वालिटी पाहिजे, जसं माल पाहिजे, जसं उत्पन्न पाहिजे, तसं मला भेटतोय. म्हणून मी खूप आनंदी आहे आणि खूप समाधानकारक आहे. बर चालतंय शेतकरी मित्रांनो. पहा बऱ्यापैकी म्हणजे एवढ्या कष्टातून जी बहरलेली ही जी मोसंबीची बाग आहे, तर अक्षरशः आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. ज्या जमिनीमध्ये दीड फुटावर अगदी खडक आहे, त्या ब्लास्टिंगनी म्हणा किंवा हायड्रोच्या साहाय्याने इथं JCBच्या साहाय्याने गड्डे घेतले, त्याच्यामध्ये माती भरली. आणि आज जर हे बगीच्याचं जर आपण तुम्ही स्वरूप पाहिलं तर खरंच पाहण्यासारखं आहे की 6-7 वर्षामध्ये ह्या बगीच्याचे डेव्हलपिंग आणि आपण जे 2 वर्षामध्ये दिलेलं ट्रीटमेंट आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी याचा जर ताळमेळ घातला तर असं वाटतं आहे की ह्या मोसंबीमध्ये आजच्या कंडिशनला ह्या बगीच्यावर एका झाडाला 1 क्विंटलच्या आसपास माल आहे. पण 1 क्विंटल न पकडता आम्ही आजही पण सत्य कधी झाकलं जात नाही. त्यासाठी आजही पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही एका झाडावर 6 वर्षाच्या झाडावर आज पण 60च किलो माल धरतो. आणि 60 किलोच्या हिशोबाने 300 झाडामध्ये जवळजवळ 18 टनाचं उत्पन्न आमचं पक्का दिसतंय. तर मला सांगा बाप्पू, 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण चालू केलं होतं हां, तर त्यावेळेस याचं उत्पन्न कसं होतं? त्यावरचं उत्पन्न काय 7-8 टन माल दिसायचा. आणि मालाचं काही एवढं विशेष नाही, पण ते झाडामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे हां, एवढीच मला हां. अपेक्षा होती. झाड पूर्ण झाड सुधारलं का माल येईल असं मला विश्वास होता. आणि खरं तसंच माझी जी शंका होती ती दूर झाली आणि उत्पन्न वाढलं माझं. आणि झाडाची क्वालिटी, ग्रीनरी एकदम चांगलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा जो आपला चॅनल आहे न्यू माऊली ॲग्रो एजन्सी,
आता न्यू माऊलीच ठेवण्याचं कारण काय, तर माझं जे गाव आहे ज्ञानेश्वरवाडी, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या एकदम जवळ असल्यामुळं मला माऊलीच्या नावानेच यूट्यूब चॅनल चालू करावं असं वाटलं आणि मी ते केलं. तर पहा, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सहकार्य करा, आपल्या शेतीचा खर्च कमी करा आणि उत्पादन वाढवा. मोसंबी काढून टाकू नका, मोसंबीची झाडं मोडून टाकू नका, उपटून टाकू नका, तर ते वाचवा. निश्चित आपलं उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच अनुभवी शेतकऱ्याचे मनोगत ऐकण्यासाठी या चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील भरपूर अशा शेतकऱ्याचा त्याच्यातून फायदा होईल. तर कॉन्टॅक्टसाठी मी माझा मोबाईल नंबर सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर माझा मोबाईल नंबर आहे, माझं नाव आहे सुदाम कवले आणि माझा मोबाईल नंबर आहे 7588 53 74 86. तर मी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर पण देईल, परंतु तुम्ही शेतकरी पुत्राला सपोर्ट करण्यासाठी एकदा लाईक आणि शेअर जरूर करा आणि आपल्या मित्रांना, पाहुण्यारावळ्यांना आपला हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचे पण झाडं वाचतील, फायदा होईल, सगळ्याच गोष्टी होतील आणि आपल्याला काळी आई वाचवायची सगळ्यात महत्त्वाचं. रामकृष्ण हरी.